दत्तात्रय भोसले. नमस्कार, माझं नाव श्रेया भरत नावले. नमस्कार, माझे नाव श्रावणी माने. आज आम्ही मूल्य संवर्धन अंतर्गत एक उपक्रम सादर करणार आहे, म्हणजेच भारूड सादर करणार आहे. आमच्या भारुडाचा विषय आहे विंचू चावला. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. महाराज महाराज महाराज, तुम्ही काय म्हणताय सारखं सारखं सूर्य उगवला? आणि काय म्हणायला पाहिजे मग? तिथं उलट डोक्यावर आले आणि तुम्ही म्हणताय की सूर्य उगवला. अगं रानू, हा साधा सुद्धा सूर्य नव्हे, हा ज्ञानरूपी सूर्य आहे. ज्ञानरूपी सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला, म्हणून या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं असतं. हो महाराज, पण भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे बहुरूढ भाव, अपभाव, जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे. विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं असतं. बया बया, म्हणजे असं असतं. पटलं बरं का महाराज मला? हो, पटलं की नाही? हो. मग म्हणणार की नाही माझ्या बरोबर भारूड? हो म्हणणार ना. तर मग म्हणा. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. महाराज काय झालं काय? अगं गग विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला. कुणाला सांगू? विंचू चावला. कसं मी करू? विंचू चावला. देवा रे देवा, विंचू चावला. बया बया बया, विंचू चावला. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो. अहो महाराज, काय झालंय? काय वेंबीच्या रेटापासून ओरडताय तेव्हा? काम क्रोध विंचू चावला. अरे रे 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 रे. तम घाम अंगाशी आला, अनतन माझा प्राण चाला. महाराज महाराज, अगं गग विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला. कुणाला सांगू? विंचू चावला. कसं मी करू? विंचू चावला. देवा रे देवा, विंचू चावला. बया बया बया, विंचू चावला. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो. मनुष्य इंगळी अति दारुण. दारुण म्हणजे मी सांगू? हा हा, दारुण म्हणजे अति दारू प्यायची नाही. अगं दारूचा आणि इंग्लिशचा इथे काय संबंध? दारुण म्हणजे भयंकर. भयंकर म्हणजे तो अभयंकर का? अभ्यंकर नाही, भयंकर. भयंकर महाराज, भयंकर म्हणजे काय? भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे काय? अति भयंकर म्हणजे खूप भयंकर. महाराज, खूप भयंकर म्हणजे काय? खूप भयंकर म्हणजे मांद्याळ भयंकर. मग महाराज, मांद्याळ भयंकर म्हणजे काय? मांद्याळ भयंकर म्हणजे तुझा दात काढल्यावर तुला जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर. बापरे. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. तिनं म्हणजे त्या खालच्या इथल्या रंगीनं. अगं गंगीचा इथे काय संबंध? अरे मग त्या रंगीनं. कुणाचाही इथे काहीही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. मग महाराज, इंगळी म्हणजे काय? इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा म्हणजे केवढा मोठा विंचू? मोठा म्हणजे तुझ्या एवढा विंचू. माझ्या एवढा? हो. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाणत्या विंचून. अग ग ग ग, विंचू चावला की रे. अग ग ग ग, विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला. कुणाला सांगू? विंचू चावला. कसं मी करू? विंचू चावला. देवा रे देवा, विंचू चावला. बया बया बया, विंचू चावला. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो. या विंचवाला उतारा. महाराज महाराज, उतारा म्हणजे गंडा, दोरा, दुपारती, पंचारती असला कसलाही उतारा चालत नाही. मग गरमागरम पावशेर. काय ते? दूध दूध. असला कसलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. तमोगुण म्हणजे मी सांगते. तमोगुण म्हणजे तंबाखू आणि चुना खायचा नाही. अगं